झाले तुहा विठ्ठल बरवार तुहा विठ्ठल बरवार रूप पाहता रोजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल हरि रूप महालोचने झाले मोसाजने तुहा विठ्ठल बरवार तुहा विठ्ठल बरवार रूप पाहता सुख झाले साजने तुहा विठ्ठल बरवार तुहा विठ्ठल बरवार तुहा विठ्ठल बरवार महामाधव बरवार तुहा विठ्ठल बरवार तुहा माधव बरवार तुहा विठ्ठल बरवार तुहा विठ्ठल बरवार तुहा विठ्ठल बरवार तुहा माधव बरवार तुहा विठ्ठल बरवार तुहा माधव बरवार तुहा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल्या बडी तुहा विठ्ठल बरवार बीज द्या बीज तुहा विठ्ठल बरवार बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल्या बडी तुहा विठ्ठल बरवार बरवार तुहा विठ्ठल बरवार तुहा विठ्ठल बरवार तुहा माधव बरवार तुहा विठ्ठल बरवार 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 बरवार तुहा विठ्ठल बरवार
सोहा विठ्ठल बरवा हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम हरे हरी जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय दसरा दिवाळी तुझी आम्हा सण दिवाळी तुझी आम्हासन दसरा दिवाळी तुझी आम्हासन सखी संग जन भेट दे सखी संत जन भेटतील संत जन भेटतील अमुक जोडील्या सुखाची आरती अमुक जोडील्या सुखाची आरती जोडील्या सुखाची आरती अमुक जोडील्या सुखाची पारच्या भाग्याची नाही लेगा पारच्या भाग्याची नाही रे का पारच्या भाग्याची नाही रे का धन्य दिवस आजी झाला सोनियाचा धन्य दिवस आजी झाला सोनियाचा दिवस आजी झाला सोनी कली हे वाचा राम नामे गजे वाचा राम नावे कितिया वाचा राम नावे धन्य दिवस आजी झाला सोनियाचा जोडील्या सुखाची आरती आमुक जोडील्या सुखाची आरती अमुक जोडील्या सुखाची आरती आमुक जोडील्या सुखाची आरती पारच्या भाग्याची नाही लेगा भारच्या भाग्याची नाही रे का भारच्या भाग्याची नाही रे का तुका म्हणे काय भूमूत राही तुका म्हणे काय होत राही तुका म्हणे काय भूमूत राही तुका म्हणे काय होत देव राही देव पायी संगातिया देव ठेव पायी संगातिया देव ठेव पायी संगातिया अमुक जोडील्या सुखाची राजी अमुक जोडील्या सुखाची आरा अमुक जोडील्या सुखाची राजी जोडील्या सुखाची आरा पारच्या भाग्याची नाही लेगा भारच्या भाग्याची नाही रे का भारच्या भाग्याची हरी ढोपार कुमाई माये ढोपार कुमाई टाळी टाळी वाजवा टाळी वाजवा हरी ढोपार कुमाई टाळी 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 महिला मंडळ ढोपार कुमाई हरी ढोपार कुमाई हरी ढोपार कुमाई टाळी टाळी वाजवा रामकृष्ण हरी माऊली महाराज होशकर समोर बनते आणि माऊली महाराज धुमाळवाडीकर त्याला साथ देते दसरा दिवाळी तोची माझा सण तोची माझा सण दसरा दिवाळी तोची माझा सण दसरा दिवाळी हो तोची माझा सण
दसरा दिवाळी दसरा दिवाळी तोची माझा दसरा दिवाळी दसरा दिवाळी तोची माझा सण दसरा दिवाळी तोची माझा सण सागा 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 मा गा मा गा मा मा पाणी 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 चा निजा पाणी चा निजा पाणी चा निजा दिवाळी तोची माझा सण दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील सखे हरिजन हरिजन भेटतील सा 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 सखे हरिजन सखे हरिजन सखे हरिजन सखे हरिजन सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील अमुक जोडिया हो सुखाची याराची अमुक जोडिया सुखाची याराची सुखाची याराची सखे हरिजन
भेटतील सखे हरिजन भेटतील सखे हरिजन सखे हरिजन भेटतील सखे हरिजन सखे हरिजन सखे हरिजन सखे हरिजन भेटतील सखे सखे हरिजन सखे हरिजन भेटतील सखे हरिजन सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील अमुक जोडिया सुखाची अमुक जोडिया सुखाची राशी अमुक जोडिया सुखाची राशी वरच्या भाग्यासी नाही लेखा वरच्या भाग्यासी नाही लेखा रिपीट गम पनि दप गम प गम गरे सा नि सा गम प ओ नि सा गम प नि सा रे ग नि सा गम प गम पनि धनि प गम प गम रे ग सा रे नि सा गम प म गम पनि अरे सा Anisa, Anisa, Anida Pama Karisa, Gama Panisa, Gama Panisa, Gama Panisa, 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 Anida Pama Karisa, Gama Panisa, Gama Panisa, Gama Panisa, Go, Panisa, Panisa, Anida Pama Karisa, Gama Panisa, Gama Panisa, Gama Panisa, Parana, Gambia, Zina, Leka. Pani
परत्या भाग्यास नाही लेखा परत्या भाग्यासी नाही लेखा परत्या भाग्यासी नाही परत्या भाग्यासी नाही ले परत्या भाग्यासी नाही लेखा अमुक जोडलिया पुण्याची यारासी अमुक जोडलिया पुण्याची यारा पुण्याची यारा परत्या भाग्यासी नाही लेखा परत्या भाग्यासी परत्या भाग्यासी नाही लेखा नाही लेखा परत्या भाग्यासी परत्या भाग्यासी नाही लेखा परत्या भाग्यासी नाही लेखा परत्या भाग्यासी नाही लेखा परत्या भाग्यासी नाही लेखा परत्या भाग्यासी परत्या भाग्यासी परत्या भाग्यासी परत्या भाग्यासी नाही लेखा परत्या वर्म बंधात लिखेल वर्म बंधात लिखेल परत्या भाग्यासी नाही ले परत्या भाग्यासी नाही लेखा या हो पुण्याची यारा हेरा अमुक दुनिया हो पुण्याची यारा पुण्याची यारा पुण्याची यारा पुण्याची यारा पुण्याची यारा विठ्ठल विठ्ठल गाडी वाजवा भजन करा एक
विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत मोतीराम महाराज की जय। हरि विठाला 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 पुंडलिकाम हरि बोल, ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, बोल रे भाई कवचंदन की जय। हा विठाला 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 दसरा दिवाळी दसरा दिवाळी तुझी आम्हा सण, सखे संत जन भेटतील, अमुक जोडिल्या सुखाची अरासी, तुम्हा अमुक जोडिल्या पुण्याची अरासी, पारत्या भाग्याची नाही लेखा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकलिये वाचा रामनामे, अमुक जोडल्या सुखाची आरासी, परत्या भाग्याशी नाही लेखा, तुका मने काय उतराई, जीव ठेवू पायी संताचिया, अमुक जोडिल्या सुखाची अरासी, परत्या भाग्याशी नाही लेखा विठा। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
कुंडली कवरा विठाला 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 कुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञान दे आला विठाला विठाला गाडी वाजवा माय गाडी वाजवा विठाला 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 दसरा दिवाळी तुझ्या भासन सखी संतोषण भेटती अमून जुडल्या सुखाची राशी भारत्या भक्त्यासी निलिका समचरण सरोजम सांद्रनीलाभुदाभम जगननीत पाणिं मंडनं मंडना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं हृदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हे दूसरे चरण सताजिया 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 दूसरे दूसरे चरण संततिया कृपादाने कथता विस्तारो त्यांच्या कृपादाने कथता विस्तारो त्यांच्या कृपादाने कथता विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तो कथता विस्तारो त्यांच्या कृपादाने कथता विस्तारो तटे भीमरत्नं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरदिक् प्रदेशं गिरीन्द्रादिदेवै सदा स्तूयमान समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिनं
तुकाराम महाराज भक्तराज चतुष्कम मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आया वार करे संताच्या हे वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. थोडासा बेस कमी करा दादा. जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधामिनी स्वामिनी मैं राधे जी को दासा जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास आलोधा मुनिया आम्ही महाद्वारी तुम्हा वाचुनिया कोण तारी जनी भेट द्यावी शरणागताला नमस्कार माझा श्री गुरु मोतीराम महाराजांना विठाला विठाला वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान श्री देव हाला दसरा दिवाळी तुझे आभासन सखे संत जन भेटतील अमुक जुगल्या सखाची राशी पारत्या भाग्यासी नाही लेखा प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार देहूचे सुप्रसिद्ध साधू असणारे जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि संतांचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला विठाला अखिल कोट ब्रह्मांड नायक भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या कृपा आशीर्वादाने सकल साधू संतांच्या कृपेने चालत असलेला हा आपल्या धुमाळवाडी ग्रामातील अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामर बालकाकडे तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने आलेली आहे. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना जयहरी घालतो. तसेच आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित माझ्यावरती नितांत प्रेम करणारे अगदी पुत्रवत प्रेम करणारे आमचे श्री हरिभक्त पारायण भजन सम्राट ज्यांना आम्ही तात्या म्हणतो आमचे संभाजी महाराज सांगीकर, त्यानंतर भजन सम्राट माऊली महाराज वसेकर, संगीत अलंकार माऊली महाराज माळी, आता आहेत दुसऱ्या गावचे
परंतु वास्तव धुमाळवाडीमध्ये. तसेच अविनाश महाराज श्री मंगले, त्यानंतर आमचे गुरु म्हणायला हरकत नाही, आमचे गुरु म्हणायला हरकत नाही असे असणारे निळकंठ बुवा कंधारे, त्यांचा पखवाज तर तयार आहेच महाराज, परंतु यांचा कधी तुम्हाला योग आला तर तबला ऐकत नाही, खरा तबला ऐकायला पाहत नाही असे असणारे. तसेच या ठिकाणी सर्व बालभजनी मंडळी, आता मी पण त्यांच्याच वयाच आहे, पण मी कसं म्हणू त्यांना बालभजनी. शेगाव येथील असणारे. तसेच आता पहा, तुमच्या इथं मी काही नवीन नाही. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही इथं आलोत कधीतरी 2 जण सोबत आलोत. पहा, कधी येऊ द्या, कधी एकादशीचा कार्यक्रम असो किंवा गेल्या वर्षी कार्यक्रम आपल्या सप्त्याच्या कार्यक्रमात पण आलो होतो, तेव्हा पण आम्ही 2 आले आहोत. पाहायला गेलं तर तो माझा जीव आणि मी त्याचा प्राण आहे असे असणारे भजन सम्राट, मृदंग सम्राट, तबला विशारद गजूभाऊ सुगावकर हे देखील आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. आता तुम्ही म्हणसाल महाराज सगळ्यांचं नाव घेतल्या, आम्हीच नसले असते तर तुम्ही कोणाला सांगले असते? काय खरं आहे का नाही? होय महिला मंडळ, कशाला सांगला असतं मी? या ठिकाणी तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, पंच कमिटीकडून मला फोन आला, तुम्हाला जास्त काही तर कुणाचे नाव माहिती नाहीत, परंतु सर्वांच्या तोंड ओळखी मात्र आहे. त्यांच्या वतीनं फोन आला, महाराज म्हणे तारीख पाहिजे. दादा काय हरकत नाही, घेऊ. मग म्हणले कोणता दिवस देता? म्हणजे 10वा आणि 13वा सोडून बाकी कुठे घाल, 5वा दिवस. काय अडचण नाही म्हणलं, घेतली तारीख. वारंवार मध्ये मध्ये पण फोन केला. असो, आजची ही कीर्तन रूपी सेवा जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. महाराज संतांचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना संतांच्या भेटीचं वर्णन हे आपल्या हिंदू संस्कृतीमधील जे आपण मुहूर्त मानतो, शुभ मुहूर्त म्हणून जे मानतो, त्याच्याशी तुलना करतात. जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या भेटीचं वर्णन करत असताना संतांच्या भेटीचं वर्णन हे जगद्गुरु तुकोबाराय आपण जे 3.5 मुहूर्त मानतो ना, त्यापैकी 2 मुहूर्त असणारे, मुख्य मुहूर्त असणारे, त्या मुहूर्ताशी जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या भेटीचं वर्णन करतात. पहा कसे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. महाराज सांगतात जेव्हा आम्हाला संतांची भेट होते तो आमच्यासाठी काय हो? दसरा आणि दिवाळी. एका साधकानं जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारला की बाबा जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही दसरा आणि दिवाळी आमच्यासाठी, तुमच्यासाठी संतांची भेट आहे म्हणून सांगता, तुम्ही काय केलं हो याच्यासाठी? काय केलं नेमकं संतांची भेट होण्यासाठी? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, अमुप जोडिल्या सुखाची या राशी, पार त्या भाग्यासी नाही लेखा. अमुक सुखाच्या राशी जोडल्यात, अमुक पुण्याच्या राशी जोडल्यात. तेव्हा काय झालं? आम्हाला संतांची भेट झाली. दादा उठू नका ना, दादा बसा हो, बसा ना, आता तर सुरू झाले. काय म्हणतात महाराज की बाबा
पुण्याच्या राशी जोडलेल्या आहेत, आम्ही सुखाच्या राशी जोडल्या आहेत. आणि आज आमच्या भाग्याला काय झालंय? आज आम्हाला काय झाली? संतांची भेट झाली. कोण्या दिवशी? ज्या दिवशी संतांची भेट होईल त्या दिवशी, दसरा दिवाळीच्या दिवशी. दसरा दिवाळी समजा आमच्यासाठी काय? संतांची भेट आहे. बर, याचं महत्व काय हो? तुम्हाला संतांच्या भेटीचं झाल्यानंतर महत्व काय? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, धन्य दिवसाजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे. काय झालं? आजचा दिवस आमच्यासाठी धन्य झाला. काय झालं? तर आम्हाला त्या दिवशी काय होणार आहे? राम नाम मुखाला, देवाचं नाव काय होणार आहे? मुखाला येणार आहे. अमुक जोडिल्या सुखाची राशी, पार त्या भाग्यासी नाही लेखा. बर, जगद्गुरु तुकोबाराय पुढे कप चलून काय बोलतात की बाबा आम्हाला या उपकारामधून आम्ही कसे उतराई व्हावं. आमचा जीव जरी ठेवला तरी आम्ही काय होऊ शकत नाही, याच्यातून उतराई नाही होऊ शकत. तुका म्हणे काय हो उतराई, जीव ठेवू पाई संतांची. किंवा या ठिकाणी दुसरं पण आले पहा, विठ्ठल विठ्ठल आठवणं चालले. बहुतेक माझ्या मनानं कराडकरांच्या यांच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. असो, हा झाला साधा सरळ सोपा भावार्थ. आता पुढं आपण काय करू? आता किती झालेत पहा? 10 वाजून 2 मिनिटं झाले. 11 वाजून 2 मिनिटाला सोडतो. अभंगाकडे वरण्या अगोदर अभंगाचा भावार्थ, अभंगाचा थोडक्यात भावार्थ झाला. आता अभंगाचं निरूपण करण्या अगोदर ज्यांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे त्यांच्याविषयी थोडस जाणून घेऊ. पहा, तर जगद्गुरु तुकोबारायचा अधिकार जर सांगायला गेलं, जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार जर सांगायला गेलं तर साधा सोपा अधिकार नाही महाराज. ज्यांच्या पत्नीच्या पायातला काटा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा येऊन काढतो, तर जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सोपा आहे का? बोला ना, जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सोपा आहे का? थोड्या गोष्टीमध्ये जर सांगायचं झालं, तुकोबारायांचा अधिकार थोडा लांब ठेवा. ऐका, थोडक्यात सांगायचं झालं, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात. सुखादुःखामध्ये साथ देतो त्याला सखाराम म्हणतात. सुखादुःखामध्ये साथ देतो. ऐका दादा, लक्ष करून ऐका. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात. सुखामध्ये दुःखामध्ये साथ देतो त्याला सखाराम म्हणतात. एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी जो होता त्याला श्रीराम म्हणतात. अहो, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी होता त्याला श्रीराम म्हणतात. आणि ज्यांच्या नावात एवढी ताकद आहे, यम सुद्धा थरथरा कापायला लागतो. तुकाराम तुकाराम नाम घेता नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. तुकाराम नाम घेता तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ
तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. सहज बोलत नाही महाराज, प्रमाणानिशी बोलतो. बर, तुम्ही म्हणसाल मग महाराज जगद्गुरु तुकोबारायचं नाव घेतलं तर यम थरथरा कापतो, आमचं नाव घेतलं तर आमदार घाबरते. तुमच्या मनात विचार आला असेल ना, परंतु महाराज अजून पुढे सांगतो, ऐका. मान्य करतो मी, काय करसाल तुम्ही? भक्ती करून देवाची प्राप्ती करून घेसाल. काय भक्ती करून तुम्ही काय करसाल? देवाची प्राप्ती करून घेसाल. घेसाल का नाही तुम्हाला वाडेकर? भक्ती करून देवाची प्राप्ती करून घेसाल. परंतु जगद्गुरु तुकोबारा यांनी या कलियुगामध्ये जे अद्भुत दर्शवलेलं आहे ते तुमच्याच्यानं होईल का? होईल का? प्रयाण काळी वेळे विमान पाठविले. प्रयाण काळी वेळे विमान पाठविले. कलीच्या काळा माझी अद्भुत दर्शविले. काळी वाजवा. अद्भुत दर्शविले. मानव देह घेऊन निजधामा गेले. मानव देह घेऊन निजधामा गेले. निळा म्हणे सकळा संता तोषविले. जय दयाजी सद्गुरु स्वामी जय दयाजी सद्गुरु स्वामी तुकया संता तोषविले. प्रयाण काळी वेळे विमान पाठविले. कलीच्या काळामध्ये अद्भुत दर्शविले. मानव देह घेऊन निजधामा गेले. आता एवढ्यावरच बोलतो मी, ऐका. तुम्ही देवाची प्राप्ती करून घेसाल ते पण मी मान्य करतो, पण या कलीच्या काळामध्ये, या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबार यांनी मानव देह सदा सहदेव वैकुंठाला गेले. आपण बीजोत्सव साजरा करतो, कशावरती करतो? जगद्गुरु तुकोबार आहे सहदेव वैकुंठाला गेले. करतोच का नाही? हा आहे जगद्गुरु तुकोबार यांचा अधिकार. पटला सर्वांना? अजून एखादं सांगू? अच्छा, टाइम कडे बघता तर ठीक आहे, मला तर वाटतं. विठाला हाय पहा जगद्गुरु तुकोबार यांचा अधिकार. जगद्गुरु तुकोबार आजच्या अभंगामध्ये बोलत असताना सांगतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण. जगद्गुरु तुकोबार यांनी आजच्या या अभंगामध्ये संतांच्या भेटीचं वर्णन करत असताना दोन मुख्य सणाचा, हिंदू धर्मातील मुख्य सणाचा उल्लेख या आजच्या अभंगामध्ये केलेला आहे. पहा कसा. दसरा दिवाळी. अगोदर दसऱ्याचं महत्व जाणून घेऊ आपण. आपण दसरा 3 कारणास्तव साजरा करतो. कारणास्तव म्हणण्यापेक्षा 3 गोष्टीमुळे साजरा करतो. पहिली गोष्ट म्हणजे ऐका, तुम्ही महाराज या ठिकाणी सर्वजण रामायण वाचक आहात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जेव्हा रावणाचं आणि रामाचं युद्ध झालं, रामाचं आणि रावणाचं युद्ध झाल्यानंतर रावण मेला. रावण मेल्यानंतर रामाने जो शिवधनुष्य आहे तो सीमेवरती जाऊन कुठे ठेवला होता? झाडाचं नाव काय हो? शनीच्या झाडावर. शमीच्या. जो शिवधनुष्य होता तो शमीच्या झाडावरती ठेवला होता आणि सीमा उल्लंघन केलं होतं. बरोबर. आज पण आपण दसऱ्याच्या दिवशी काय करतो? सीमा उल्लंघन करतो ना? करतो का नाही? हा, बर. याचं आता दुसरं कारण सांगू. आता हे झालं समजा शास्त्रातलं, पुराणातलं वर्णन.
आता आपल्या संसारामधलं एक वर्णन सांगतो, ऐका. दसऱ्याच्या अगोदर काय करता माय मावल्या हो तुम्ही? सांगा बरं. आजी आता सुरू झाले, आजी आता सुरू झाले, नेमकं जरा दमदर आता नेमकं सुरू झाले बघ, झोपू नको. आधीच मला सुधर नाही तर मी तिथे येऊ काय? झोपू नको, थांब. आज तुम्ही दसऱ्याच्या अगोदर काय करता सांगा? घरातले सर्व गोष्टी धुवून काढतात, घर पूर्ण धुवून काढतात. एखादी नवीन गोष्ट घ्यायची असेल तर दसऱ्याच्या दिवशी आपण खरेदी करतो. एकही जुनी वस्तू ठेवत नाही. ठेवतात का सांगा बरं? सांगा. शेतकरी वर्ग होत मारत आपण शस्त्रास्त्राची पूजा करतो, आपला विळा वगैरे सर्व पुजतो का नाही? आपली लक्ष्मी पुजतो का नाही? हे झालं याच्यातलं उदाहरण. आपल्या संसारात सर्व गोष्टी निर्वाचित करतो आपण. बर महाराज, आता दुसरं एक सांगू का? दसऱ्याच्या अगोदर आपण काय करतो अजून सांगा बरं? दसऱ्याच्या अगोदर अजून काय होतं सांगा बरं. तुम्ही म्हणसाल तुला काला बोलिले, मला सांगायचं मीच करीत नव्हतो. बरोबर. दसऱ्याच्या अगोदर आपण काय करतो? 9 दिवस घटस्थापना करतो का नाही? घटस्थापना करतो. काय काय करतो? घट बसवतो, त्यामध्ये गहू ज्वारी टाकतो आणि त्याला रोज एक माळ घालतो का नाही? 9 दिवस. महाराज संत वर्णन करतात पहा. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप बघातिला चारही वेदाचा फुलवर बांधिला फुलवर बांधिला 18 पुराण अनुवादित तुझा गोंधळ मांडला तुझा गोंधळ मांडला. बुधो बोला बुधो बोला बुधो बोला बुधो बोला अंबाबाई माऊलीचा बुधो बोला उधो बोला बुधो बोला अंबाबाई माऊलीचा बुधो बोला बुधो बोला बुधो बोला अंबाबाई माऊलीचा बुधो बोला उधो बोला बुधो बोला अंबाबाई माऊलीचा स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला चारही वेदाचा फुलवर बांधिला 18 पुराण अनुवादित तुझा गोंधळ मांडिला बुधो बोला बुधो बोला बुधो बोला बुधो बोला. अंगात येईल महाराज. संत वर्णन करतात पहा. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांचा काय केलाय? मंडप घातलाय. 4 वेदाचा फुलवरा बांधलाय. 6 शास्त्र 18 पुराण देवीचे गीत गात वर्णन करत आहेत का नाही? पुढे काय करतेत? गोंधळ घालत आहेत पहा. अगोदर आपण आता तुमच्या काळामध्ये महाराज पोतराज यायचे, 8-8 दिवस घरी राहायचे, आपल्या इथं राहायचे. पोतराजचे रात्रभर गोंधळ चालायचा, त्यांचं जागरण चालायचं. आता तर पोतराज कुठे गेली की नाही, ते दुसरंच काहीतरी म्हणाले. असे अभंग पिकं म्हणणं चालेल काही. अभंग कोणीच काहीच म्हणणं चाले महाराज. आमच्या इथं पाठीमागे एक पोतरा झालं. गोंधळी राईट. ते यायचे, ते गाणे म्हणायचे, लागलं दुसरेच गाणे म्हणायला. कुठले आई गांबाबाई तुला ठीक आहे. मला अगोदर कार्यक्रम करतो. सोन्याचा गजुबाई आणि तुझ्या दर्शनाला कोल्हापूरचा राजा. एक तर महाराज काय सांगा तुम्हाला, एक जण असाच भेटला त्या
कळमनूरला होतो कार्यक्रमाला तिकडं असंच आला ते आता कथेमध्ये आला आणि असंच चालायला लागला महाराज कुठल्या हो म्हणला महाराज असे तुम्ही कुठले हा हो म्हणलं अमुक कशाला नाव सांगायचं जाऊ उद्या सकाळी तिथं जा महाराज त्याला आला त्यानं आला आणि महाराज गाणं ऐकता का म्हणला मी तयार केली खरी रचना ती परंतु मी तयार केलंय म्हणला बघा बाबा म्हणा आता काय म्हणतो म्हणलं का नाही म्हणू का त्याला म्हणा म्हणलं तुमच्या मनावर त्यानं महाराज सुरू केलं पार लगेच तुमचं लावलं आणि अंबाबाई लाड लाड काग दरीलाच राग दरीलाच राग दरीलाच राग दरीलाच राग आता ही अंबाबाई त्याचा राग धरती फुल देश काढतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही महाराज आता ही आशे पोत्रच यांच्याच्यानं कधी देवी भेटेल यांना काय ए भैया खाली मा इथं बस की माय उराव बसल्यासारखं वाले माय इथं ये की इकडे इकडे पुढे इथं 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 महाराज लेकर लिहि राहत आगाव सांगतो जाता जाता थांबा काय झालं एका जणानं याच सांगू का बाहेर मध सांगतो हा कुठले सांगा हा असं बोलत आहे जरा मला असं वाटतंय बोलत आपल्या दोघांच कीर्तन चलित काय झालं एका गावाला गेलो कार्यक्रमाला गेल्यावर मधात गेलो महाराज सगळं झालं बसलो मध्ये बसलो की त्यानं काय केला माझ्या बुटामध्ये पाणी टाकलं आणि चिकोल खाली बाहेर बुट सोडला होता बुटामध्ये पाणी टाकलं आणि चिकोल खाल्लाय दादा हे काय करलास भाऊ काय नाही मला तुम्ही जा मधामध्ये आईच्या हाती करायला मला चहा प्या म्हणून ते पाणी का चिकोल काढलाय भरलेला त्याच्यामध्ये पाणी टाकलं त्याला खालून छिद्र पडले बापू असं काय केलं सांग ना कालच बुट घेतलं होतं असं का आगाव का केला हे काय व्हाले म्हणलं काय नाही मला बुट मुतालाय एवढे आगाव महाराज लेख असो महाराज तो विषय सोडा आपण या सर्व गोष्टी करतो पण महाराज संतांनी असं नाही सांगितलं काय मी कोणती गोष्ट तुम्हाला इकडची कुठं जरी गेलो तरी येतो बरोबर आकारात तेवढं आहे संतांनी असं नाही सांगितलं महाराज लाड लाड ये गण राग धरलीस गण असं केलंच गण तसं केलीस गण तसं नाही म्हणले संत महाराज संतांनी गोंधळ घालत असताना वेगळाच घातला जोगवा मागत असताना संतांनी वेगळाच मागितला अनादि निर्गुण प्रगटली भवानी प्रगटली भवानी मर्दनाला विविध तपाची करावया धाडणी मग रागीची तपसी निर्वाणी तू तपसी निर्वाणी संत असं म्हणले नाही महाराज अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागून त्रिविध तापाची करावया झाडी तिन्ही ताप काढून टाकले महाराज देवीने जेव्हा आरंभ केला जेव्हा जे देवीने याच्यावरती बसले अरे नाथ महाराज सांगतात का विठाला विठाला महाराज नाथ महाराज सांगतात चौकासनी कळस ठेवीला भूकरी कृपा चौकासनामध्ये कळस ठेवलाय महाराज देवीला काय केले ज्ञानगादी बैसायला दिलेली आहे मद मस्तर क्रोध दंभ अहंकार या साही विकारांचा नायनाट केलेला आहे देवीनं बसल्या ठिकाणी जेव्हा देवी बसली तेव्हा
हे तेव्हाच होणे. आता तुम्ही म्हणसाल महाराज काय देवीचं कीर्तन करून येते काय, असं काय काय, तसं काही बी नाही. संतांच्या भेटीचं वर्णन करणार आहे मी. परंतु संतांच्या भेटीचं वर्णन करण्या अगोदर मी तुम्हाला दसरा आणि दिवाळी सांगावं या हिशोबानं मी तुम्हाला बोलतो. तुम्ही म्हणसाल आज दसरा आहे नाही, दिवाळी नाही, महाराज काय दसरा आणि दिवाळी घेऊन बसलाय. जगद्गुरु तुकोबारायांनी जे बोललेत का ते सांगण्याचा प्रयत्न. आता हे झालं दसऱ्याचं महत्व महाराज. काय संतांच्या विचारानं हा दसरा असा. आता पुढं काय दुसरा शब्द काय वापरला जगद्गुरु तुकोबारायांनी? दिवाळी. आता दिवाळीला काय असतो? दिवाळी तुम्हाला सर्वांना माहिती. काही जणांची दिवाळी असते, काही जणांचं दिवाळ असते. दिवाळी कळते का नाही? काय झालं महाराज? महाराज असं दिवाळी दिवाळी नाही समजलं. जगद्गुरु तुकोबाराय पुढे शब्द वापरतात दिवाळी. दिवाळीच्या दिवशी काय काय असतो? खायला धुवायला करतात, नवे कपडे घेतात, एखादी वस्तू आणायच्या आणतात, महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करतात, खूप गोष्टी करतात, एवढ्या गोष्टी करतात. बर ही दिवाळी अशी आहे तर ज्ञानोबर आहे का दिवाळीचं वर्णन वेगळं करतात? योगियाची दिवाळी का सांगतात? बोला, योगियाची दिवाळी कशी सांगतात ज्ञानोबर आहे? मी या विवेकाची काजळी फेडोन विवेक दीप उजळी, ती योगी याची दिवाळी निरंतर. योग्याची दिवाळी कशी आहे? बोलत चला कडे, मला बोललं तर सुधरते नाही तर सुधरणार. जे अविवेक रूपी काजळ त्यांच्या डोळ्यामध्ये आहे ते अविवेक रूपी काजळ काढून त्या ठिकाणी विवेक रूपी दीप प्रज्वल करून योग्यांची दिवाळी साजरी होते. आता ही झाली दिवाळी. परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी दसरा दिवाळी तशी नाही म्हणली, आपण जशी साजरी करतो तशी नाही म्हणली. जगद्गुरु तुकोबारायांनी दसरा आणि दिवाळी कशी सांगली हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. दसरा दिवाळी, दसरा दिवाळी तोच्या मास, दसरा दिवाळी हो, दसरा दिवाळी, दसरा दिवाळी तोच्या मास, दसरा दिवाळी, दसरा दिवाळी तोच्या मास, दसरा दिवाळी हो, दसरा दिवाळी, दसरा दिवाळी तोची मास, दसरा दिवाळी. सखे हरी जन भेटतील, सखे हरी जन भेटतील, हम पदुळीला, हम पदुळीला सुखाची राशी, हम पदुळीला सखे हरी जन भेटतील, सखे हरी जन भेटतील, हम पदुळीला, हम पदुळीला सुखाची हम पदुळीला. तोतिया माता सखे सतना भेटला, दसरा दिवाळी तोतिया माता, सखे हरी जन, सखे हरी जन भेटतील,
वाजवा बरं. जर जोरात वाजवा ना, असं कंजूसपणा का करे, विकत घ्यायचे का द्यायचे आपल्याला काही. आता एवढं भारी प्रमाण म्हणलं, एवढं भारी चाल म्हणलं काहीतरी दाद असली पाहिजे ना महाराज. महाराज कोणत्या कलाकाराला पैशाची गरज नसते हो, काही जणांना दाद पाहिजे फक्त. काय कुठेही पैसा नसतो कामाला, काही गर्दी असण्यापेक्षा दर्दी असलेलं बरं असतं. खरंय का नाही? गर्दी जास्त कामाची का दर्दी माणसं कामाची सांगा बरं. ज्याला काही गोष्टी समजतात ते माणसं कामाचे का येड्याचं तर आईचर मी भरते एक सहज. तेल आणून इथं करून काही कामाचं आहे का सांगा बरं तुम्ही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात दसरा दिवाळी रोजची आम्हा सण. कोणता सण आमच्यासाठी दसरा आणि दिवाळी? कधी कधी जेव्हा संतांची भेट होईल ती आमच्यासाठी काय? जगद्गुरु तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा. तुझी दिवाळी दसरा, तुझी दिवाळी दसरा, दसरा बापाचा पधारी तुटी, झाली तुटी बापाचा पधारी तुटी. दिवाळी दसरा, तुझी दिवाळी दसरा, झाली बापाचा पधारी, झाली बापाचा पधारी. तुका म्हणे आले घरा, तुझी दिवाळी दसरा, तुझी दिवाळी दसरा, तुझी दिवाळी दसरा. तुका म्हणे आले घरा, तुझी दिवाळी दसरा, तुझी दिवाळी दसरा, तुझी दिवाळी दसरा. तुका म्हणे आले घरा, तुझी दिवाळी दसरा. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? आमच्या घरी जर संत आले, आमच्या घरी जर हरिदास आले, आमच्या घरी जर देवाचं चिंतन करणारे माणसं आले, आमच्यासाठी काय ती दसरा आणि काय दिवाळी आहे. मग आता तुम्ही म्हणसाल महाराज जगद्गुरु तुकोबारायांना संत समजले, आम्हाला संत कसे समजतील? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिनामा. सत्य संत कोणता आहे? कोण आहे तो? कसे आहे संत? बरं सोडा, पाठीमागचं सोडा, मी तुम्हाला आत्ताच सांगतो. आत्ता सांगतो. या ठिकाणी आळंदीला कोण कोण गेले हो? हात वर करा बरं. आळंदीला कोण कोण गेले? कोणीच गेलं नाही. आळंदी बघल्या नाही कोणी? आळंदी हो, पुण्याजवळच्या आळंदी, माऊली ज्ञानोबारायांचं. हात वर करा ना मग असा. बर, आळंदीला तुम्ही गेला. आळंदीला गेल्यानंतर इंद्रायणीचं स्नान केलं, माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन घेऊन तुम्ही काय करा, तिथून पुढे कधी गेलात का नाही, थेट जुनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे ना, त्या ठिकाणी जा. कुठे जा? बोलू नका माय. मायचे लय लांबून आलो मी, सांगावलं ऐका की. नाही इथं यायचं बोला, मी बसतो ऐकतो. बोलू नका. विठाला विठाला महाराज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जा. आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेल्यानंतर गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण शांती ब्रह्म म्हणून ज्यांना पदवी भेटलेली आहे, कुरेकर बाबाचं दर्शन, तुम्हाला माऊलीचं दर्शन होऊन जाईल. कुरेकर बाबांचं जर तुम्ही दर्शन घेतलं तुम्हाला माऊलीचं दर्शन होऊन जाईल. बरं, आता हे झालं तुम्हाला आळंदीचं. आता पुढचं अजून एक सांगू का? अजून एक सांगतो माझ्या पाहण्यातले. तर माझं परम भाग्य महाराज, मला वृंदावनामध्ये वास भेटला, वृंदावनला राहायला भेटलं, आणि त्या सद्गुरु महात्म्याची मला दर्शनाचा योग आला, दर्शन घेतलं. माझं परम भाग्य मला. या ठिकाणचं वृंदावनला कोण कोण गेलेलं आहे? बरं, होते, आम्ही पण होतो सोबत तुमच्या वृंदावनला. वृंदावनला कधी गेलात? बाकी बिहारीजींचं दर्शन घ्या महाराज तुम्ही.
आणि तिथलं दर्शन घेऊन तुम्ही प्रेमानंदजी महाराजांच्या दर्शनाला. आज दादा तुम्ही नवतरुण पोरं दिसत आहात, या ठिकाणी तुम्हाला खूप व्हिडिओ दिसतील प्रेमानंदजी महाराजांचे, आणि कित्येक व्हिडिओमुळे कित्येक लोकांचं भविष्य सुधारले महाराज. भविष्य, वर्तमान नाही बरं म्हणते मी, भविष्य म्हणते, भविष्य सुधारले. कित्येक